उंब्रज व परिसरातील रुग्णांसाठी आनंदाची बातमी असून उंब्रज हॉस्पिटल येथे आता नियमित अस्थिरोग आर्थो ओपीडी सुरू करण्यात आले आहे। या ओपीडीमध्ये प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर रुपेश जडगे हे रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत। ही सेवा प्रत्येक मंगळवारी दुपारी 3 ते 6 या वेळेत उपलब्ध राहणार असून हाडे व सांध्यांच्या विविध आजारांवर तज्ज्ञ मार्गदर्शन व उपचार मिळणार आहेत। रुग्णांना हाडे व सांध्याचे आजार, फ्रॅक्चर, अपघाती दुखापती, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, संधिवात व सांधेवात, प्लास्टर तसेच फॉलोअपसाठी अस्थिरोग शस्त्रक्रियेबाबत तज्ज्ञ सल्ला आणि विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। या सुविधेमुळे उंब्रज व परिसरातील नागरिकांना उपचारासाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज कमी होणार असून स्थानिक पातळीवरच दर्जेदार अस्थिरोग सेवा उपलब्ध होणार असल्यानं रुग्णांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। या संदर्भात बोलताना अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर रुपेश जडगे म्हणाले, नमस्कार, मी डॉक्टर रुपेश जडगे। माझं दत्तकृपा हाडांचे हॉस्पिटल म्हणून कराडमध्ये हॉस्पिटल आहे, कॉटेज हॉस्पिटलच्या बरोबर समोर। त्याचबरोबर मी उंब्रज हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऑपरेशनपूर्वीसाठी भरपूर वेळा इथे येऊन गेलो। भरपूर मणक्याचे असतील किंवा खुब्याचे ऑपरेशन असतील, पायाचे असतील, नळीचे, तर त्या फ्रॅक्चरसाठी मी ऑपरेशनसाठी येत होतो। पण मला त्यातनं असं जाणवायला लागलं की ऑपरेशन नंतरची सेवा त्यांना देणं गरजेचं आहे आणि ते आपण पाहिजे तसं वेळेवर देऊ शकत नाही आहे। त्यासाठी आम्ही आता दर मंगळवारी उंब्रज इथं ओपीडी सुरू केली, दुपारी 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत। हाडांच्या आजारामध्ये किंवा काही वयानुसार हाडांची कमकुवतपणा, सांध्याचा कमकुवतपणा येतो, त्याची काळजी जर घेतली तर कदाचित ते आपल्याला त्रास कमी होतो त्याचा। उंब्रज हॉस्पिटलमध्ये तुम्ही जे आत्तापर्यंत ऑपरेशन केले बऱ्यापैकी सगळे यशस्वी झालेले आहेत। फीडबॅक खूप चांगला आहे लोकांचा। या अनुषंगानं या परिसरातील आणखी रुग्णांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश म्हणण्यापेक्षा आमची सेवा तर ही चालूच राहणार आहे। ज्यावेळेला उंब्रज हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण येतो त्यावेळेला कदम डॉक्टरांनी जर बघितलं आणि त्याला ऑपरेशनची गरज आहे असं जाणवलं तर ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात। आम्ही त्वरित त्याचं ऑपरेशन करण्यासाठी इथं कधीही ते बोलवतील तेव्हा येतोच। त्याच्याबरोबर आम्ही आता असं सुरू केलं की दर मंगळवारी ऑपरेशन झालेल्या जुन्या पेशंटला सुद्धा मंगळवारीच बोलवायचं, म्हणजे ऑपरेशन नंतरची त्यांची प्रगती कुठपर्यंत आली, त्यांना औषधं कुठली द्यायची, व्यायाम काय करायला लावायचा, कुठली गोष्ट करायची, कुठला व्यायाम करायचा नाही, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समक्ष बघता येतील। समक्ष आमचीच पेशंट आम्हाला स्वतः तपासता येतील आणि ह्याचा फायदा पेशंटबरोबर आम्हालाही होईल, ते समाधान पण असतं। सर, अपघातांबरोबर आणखी हाडाचे असे कोणकोणते आजार आहेत की त्याचा आपण इथं उंब्रजमध्ये त्यांना आपण उपचार उपलब्ध करू शकतो? मणक्याचे विकार असतात, मणक्यांची झीज झालेली असते, काही वेळेला वजन उचलल्यामुळं मणक्यातली गादी सरकून नसा दबतायत आणि पायाला वेदना सुरू होतात, तो आजार असेल। वयानुसार गुडघ्यांची झालेली झीज असेल, हाडातली ताकद बऱ्याचदा वयस्कर लोकांच्यात कमी झालेली असते, त्याच्यामुळं निर्माण झालेले आजार असतील, किंवा हाडांच्या कुठल्या गाठी असतात, तर त्या सगळ्याच प्रकारच्या आजारांवर आपल्याला उपचार आणि निदान उपचार सगळंच करता येते।